एक बार नई स्टोरी और नए इमोशंस के साथ हम हाजिर हैं। हेलो एंड वेलकम ऑन एमजी 90.8 FM। मैं हूं मनीषा आपके साथ एंड फिलहाल मेरे साथ है अर्पिता भिसे मॅम। नमस्ते मॅम। नमस्ते। सर्वात पहिले तर मला तुमच्याकडून हेच जाणून घ्यायचंय की दुसऱ्यांपेक्षा आपण थोडेसे वेगळे आहे हे कळल्याच्या नंतर कसं एक्सेप्टन्स झालं, किती वेळ लागला किंवा काय प्रोसेस होती ती? वयाच्या नाही म्हणू शकत, पण 5वी मध्ये असताना मला साडीचं अट्रॅक्शन व्हायला लागलं होतं. साडी किंवा पूर्ण बायकांसारखं राहायला आवडायला लागलं. तर मग मी घरात चोरून लपून साडी नेसायचे रात्रीच्या टायमाला, ताईची आईची. तर ह्या गोष्टी आणि समाजाची भीती होती, त्यामुळं मग मला खूप वेळ लागला. म्हणजे इव्हन माझं डिप्लोमा कम्प्लीट होईपर्यंत तेवढा गॅप राहिला. त्याच्यानंतर 2-3 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर कम्युनिटीतल्या लोकांसोबत अटॅचमेंट वाढवल्याच्या नंतर मग समुदायात आले. म्हणजे मला असं म्हणायला हरकत नाही की वयाच्या 21व्या वर्षापर्यंत वेळ लागला. हो का? आणि फर्स्ट टाइम रिअलायझेशन 21व्या वर्षी का 20व्या वर्षी? रिअलायझेशन तसं 11व्या-12व्या वर्षी झालं होतं. पण घरच्यांची भीती, समाजाची भीती. घरच्यांना कधी कन्फ्रंट केलं, त्यांना कधी कळवलं तर म्हणजे घरच्यांना अगोदरपासून माहिती होतं की घरात चोरून साडी नेसतोय म्हणून. कारण ताईनी, आईनी, वडिलांनी खूप वेळेस बघितलं, इव्हन मारलंही. पण मग जर कम्युनिटीत आल्याच्या नंतर जवळजवळ 3 वर्षानंतर घरच्यांना सांगितलं मी समुदायात राहायला लागले. म्हणजे ते पण असं कळलं की मी एका ठिकाणी बॅगिंग करत होते टोल प्लाझावरती आणि माझा भाऊ मला पास करून गेला आणि पुढे जाऊन थांबला. त्यांनी मला कॉल वगैरे केले. नंतर मग घरच्यांना सांगितलं की आहे म्हणून. ओके. घरच्यांचे त्यानंतर मग त्यांनी कसं ऍक्सेप्ट केलं, काय बोलले? ऍक्सेप्ट अजूनही नाहीये. ऍक्सेप्ट मीच नाही तर समुदायातला 99% भागा लवकर घरचे ऍक्सेप्ट करत नाही. जोपर्यंत व्यक्ती फायनान्शियल स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत. घरच्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं, पण घरचे असे रिॲक्ट झाले की नको करू, बहिणीचे लग्न बाकी आहेत. त्याच्यानंतर इज्जत म्हणजे मला तरी वाटत नाही इज्जत आहे की नाही, तो भागच आहे की नाही आहे. पण समाजाने जोडली ती इज्जत तर आहे. तर त्या इज्जतीपायी नको करू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही म्हटलं. मी नाही करू राहू शकत. आणि दुसरी गोष्ट अशी की मी काही माझ्या समुदायाच्या पारंपरिक पद्धती मध्ये म्हणजे कमी राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्हाला माझ्यापासून काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे माझं आयुष्य मला जगू द्या. आणि घरच्यांनी थोडंसं बोलणं कमी केलेलं आहे. ओके. मग घरचे जसं तसं तुम्ही सुटले, पण मग समाज बाहेर पडल्यानंतर त्यांचं कसं तुमच्याकडे बिहेवियर होतं? जे नेहमीच किंवा प्रत्येक तृतीयपंथी व्यक्तीच्या आयुष्यात असतं, निग्लेशन, त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन, या सगळ्या गोष्टी. एखादाही चांगल्या व्यक्तीने भेटला ना आयुष्यात. एकच व्यक्ती म्हणू शकतो की एखादी कंपनी म्हणू शकतो की त्यांनी मला पहिल्यांदा जॉब ऑफर केली होती. IT कंपनी पुण्याची होती. ओके. ठीक आहे. समुदायाच्या काही दबावामुळे किंवा मग काही नियमामुळे मला तो जॉब करता आला नाही. असे खूप लोक भेटलेत आणि आताही आहेत आयुष्यात चांगले लोक. माझा एक कॉलेज फ्रेंड आहे राजरतन सावतकर म्हणून, नांदेडचा. जेव्हा त्याला माझ्या बाबतीत पहिल्यांदा कळालं तर त्याचे एकच शब्द होते की ठीक आहे ना, फक्त साडीच नेसली आहे किंवा जेंडर बदललंय, माणूस थोडीच बदलला किंवा माणसाचा स्वभाव नाही बदलला. त्यांनी मला ज्या दिवशी कळालं त्या दिवशीपासून आतापर्यंत निग्लेक्ट नाही केलं किंवा टाळलं नाही किंवा डिस्क्रिमिनेशन केलं नाही माझ्यासोबत. आहे फक्त लोकांसाठी तो अर्पिता असेल, माझ्यासाठी शुभम आहे. ग्रेट. एवढंच. आणि त्यानंतर हे जे नाव आहे तुम्ही अर्पिता, हे कसं घेतलं? बागवान पिक्चर माझ्या सगळ्यात आवडीचा. अच्छा. आवडीचा म्हणजे एक परिवार कसा असायला पाहिजे किंवा मग एक आयडियल परिवारातले सदस्य कसे असायला पाहिजे. आणि सगळ्यात माझ्या जिव्हाळ्याचा विषय हा होता बागवान पिक्चर मध्ये की सलमान आणि त्याची वाईफ की आई वडिलांना देव म्हणून पूजणारे आणि एक घरात आलेली सून किंवा आपल्या मुख्य समाजात किंवा म्हणजे समाजात जे सुनाचं चित्रण झालेलं आहे. येस. तर ते
त्या कॅरेक्टर मधून खूप वेगळं दिसतंय. येस, टोटली. हा, एका सुनेनं कसा राहायला पाहिजे किंवा एका सासू सासऱ्यानं कसं राहायला पाहिजे, आणि एक व्यक्ती म्हणून किंवा एक बाई म्हणून सलमानच्या वाईफने ते कॅरेक्टर प्ले केले. ते खूप छान आणि मनाला लागणार आहे. त्याच्यापासूनच मग माझं नाव अर्पिता पडलं. दॅट्स रिअली स्वीट स्टोरी. आणि त्यानंतर मग समोर जेव्हा तुमच्याकडे आता नॉर्मल लाईफ मध्ये पण खूप डिफिकल्टीज असतात, पण मग तुमच्या लाईफ मध्ये काय काय डिफिकल्टीज आल्या? कुठे कुठे असं वाटलं की या पर्टिक्युलर बिंग एक्झिस्टन्समुळे ती प्रॉब्लेम आली आहे, जर मी वेगळा असतो तर मे बी हे प्रॉब्लेम्स नसते आले? तसे तर खूप प्रॉब्लेम आहे, जसं की जॉब सर्च करणं, एज्युकेशन, म्हणजे माझं कॉलेजला ट्रॅव्हलिंग करणं, किंवा मग एखाद्या दिवस असं पण अशी पण घटना घडली की मी बेगिंग करता वेळेस कुत्र्यांसारखी हळूहळू करणं. तेव्हा असं वाटायचं की यार मी का साडी नेसली, पण मग तो टाइम निघाल्याच्या नंतर मग परत असं वाटायचं यार यांच्यापेक्षा माझं आयुष्य खूप बरं आहे. ना परिवाराची चिंता, ना नातेवाईकांची चिंता, ना बाकीच्या लेकरा बाळांची चिंता, फक्त स्वतःचं आयुष्य आणि त्याला कसं एन्जॉय करायचं. हे पॉझिटिव्ह पॉइंट काढलाय त्यांनी. नेगेटिव्ह जरी केलं पण आपण कसं त्याला पॉझिटिव्ह वेने बघायचं, तो आपला दृष्टिकोन असतो. त्यामुळे अशा खूप डिफिकल्टीज आल्यात. किंवा अशी पण एक घटना घडली की मी पुण्यामध्ये भावधान ते भूमकर चौक, म्हणजे पूर्ण मुंबई हायवेचा ट्रॅव्हल करत होते रिक्षामध्ये. शेअरिंग रिक्षा होती. अक्षरशः वाकड चौकात आल्यावरती रिक्षावाला म्हटलं तुम्ही खाली उतरा, तुमच्यामुळे माझी सीट म्हणजे बसत नाही कोणी गाडी. तेव्हा सगळ्यात मोठी ठेस तीच लागली की अक्षरशः रडली मी तेव्हा. नंतर मग समजून सांगितलं, माझे मित्र भेटले तिथं, त्यांनी समजून सांगितलं. नंतर मग घरी गेल्यावरती थोडंसं डिस्टर्ब राहिले. नंतर मग म्हटलं नको, यांच्यापेक्षा आपलं आयुष्य खूप सुखकर. आज एकाने टाळलं, उद्या एखादा ऍक्सेप्ट करेल. किंवा त्यांनी ज्या ठिकाणी उतरून दिलं त्याच ठिकाणी दुसऱ्याने मला कारमध्ये बसून सोडलं. त्यामुळं एवढं काही वाटलं नाही. हा, त्याच्यावर मला हे आठवलं की एक जागा सुटते तर दुसरी जागा आपल्यासाठी बनलेली असते. आणि कुणी म्हणजे दूध काढलं तर दुसरे असतात ज्यांच्याकडे आपल्याला जायचं असतं, आणि त्यामुळेच ते घडतं आपल्यासोबत. तर जर तेव्हा तुमच्यासोबत हे सगळं नसतं घडलं तर आज तुम्ही इकडे नसता, माझ्यासोबत नसता, इथे नसता. सो यासोबत मला हे विचारायला आवडेल की मग एज्युकेशनची लाईफ तुम्ही कशी कंटिन्यू केली? मी तृतीयपंथी हक्काधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याची औरंगाबाद कोऑर्डिनेटर म्हणून काम बघते सध्याही. त्याच्यानंतर हमसफरचा एक ट्रान्सजेंड ग्रुप आहे की जो ट्रान्स कम्युनिटी किंवा एलजीबीटी कम्युनिटीचा क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप म्हणून आम्ही चालवतो. त्यानंतर तृतीयपंथी सामाजिक विकास संस्थेची ॲज अ मेंबर म्हणून मी काम बघते. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून आणि आंदोलनं झाले त्याच्यातून एक गोष्ट रिअलाइज झाली की जोपर्यंत आपण स्टेबल नाही होणार तोपर्यंत आपण दुसऱ्यासाठी करू शकत नाही. त्यामुळे मग शिकायचं तर आहे, मग काय शिक्षण घ्यावं जेणेकरून कम्युनिटीला हेल्प होईल. माझी फायर सेफ्टी जी माझी आवड आहे किंवा सध्या आहे, तर ती आवड एका लिमिटेड सर्कलसाठी राहील. पण मी जे सेक्टर निवडलंय, लॉ सेक्टर, तर हे माझ्या कम्युनिटीला, मेन स्ट्रीमला, इव्हन मला प्रत्येक वेळोवेळी पावलावरती ते कामाला येईल. त्यामुळे म्हटलं अगोदर स्वतः स्टेबल व्हावं. मित्रमैत्रिणींसोबत चर्चा केली की मला असं करायचंय, डॉक्युमेंट कलेक्ट केले, जे काही हरवले होते किंवा मग घरी राहिले होते ते जोडायला प्रयत्न केले, जोडले. त्यानंतर सीईटी दिली आणि फायनली लॉला ऍडमिशन घेतलं. यावर्षी लॉ सेकंड इयर अपियर. ओ माय गॉड, म्हणजे लॉयर बनणार आहे इन फ्युचर. आणि त्यासोबत मग करिअर वाईज जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही भेटल्या जसं तुम्ही म्हटले, त्यानंतर मग कोणती ऑपॉर्च्युनिटी फर्स्ट भेटली आणि हे कसं सुरू झालं करिअर वाईज? करिअर वाईज ऑपॉर्च्युनिटीज नाही म्हणू शकत, पण माझे इथले जे अल्ताफ गुरु आहेत, रेश्मा गुरु आहेत, त्यांचा वेळोवेळी सपोर्ट राहिला मला की तुला, रेश्मा गुरुचं आत्ताही असं म्हणणं आहे की तुला तुझ्या लेवलवरती जे काही करायचं तू कर, बाकीच्या गोष्टी मी हँडल करते. आणि अल्ताफ गुरुचं दुसऱ्यांच्या बाबतीत माहिती नाही, पण माझ्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की हिला एक वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवायचं.
पण त्यांनी जे स्वतःचे स्वप्न बघितलेत माझ्या बाबतीतले, तर ते सत्यात उतरवणं कसं, ती माझी जबाबदारी राहिली. त्यामुळे करिअर तर नाही म्हणू शकत, पण प्रत्येक वेळेस त्यांनी केलेली मदत ही माझ्या करिअरला, म्हणजे म्हणतो ना आपण थेंबे थेंबे तळे साचे, तसं ते त्यांचे स्वप्न माझ्या आयुष्यात ते एक थेंब आहे की ज्याच्यामधून माझं करिअर घडत चाललं. ग्रेट. आणि त्यानंतर आता फ्युचर मध्ये काय तुम्ही विचार केलेला आहे तुमच्यासाठी? सध्या मी ओबीसी गर्ल्स हॉस्टेलवरती ऍज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करते. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची मी पहिली ट्रान्स एम्प्लॉय आहे. आणि जोपर्यंत माझं कॉलेज पूर्ण होत नाही तोपर्यंत जॉब करायचा, किंवा मग पुढेही जोपर्यंत असं वाटत नाही की मी ऍज अ लॉयर म्हणून किंवा ऍज अ ऍडव्होकेट म्हणून व्यवस्थित काम करू शकत नाही किंवा प्रॅक्टिस करू शकत नाही, तोपर्यंत जॉब सोडणार नाही किंवा माझं बाकीच काम सोडणार नाही. एकदा का असं वाटलं की मी प्रॅक्टिस व्यवस्थित करू शकते, व्यवस्थित केस हँडल करू शकते आणि माझ्या समुदायाला त्या गोष्टी भेटत चालल्यात, त्या दिवशी मी पूर्ण वेळ हे ऍज अ ऍडव्होकेट म्हणून काम बघणार आणि माझ्या समुदायासाठीच पूर्ण वेळ देणार. ग्रेट. आणि आज आमच्या रेडिओ कडून तुम्ही समाजाला काय म्हणणार, लिसनर्सला काय मेसेज देणार? एवढंच सांगेल, म्हणजे मी याच्या अगोदरही खूप पोडियमवरती सांगितलं आणि आताही तेच सांगेल की माणूस चुकीचा नसतो, ती वेळ चुकीची असते. एका व्यक्तीने साडी नेसली काय आणि तो आपल्यापासून दूर गेला काय, त्याला स्वीकारा. त्याचं बदलणारं आयुष्य हे तुमचं पण आयुष्य बदलू शकतं. आणि तो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेला तर कदाचित त्याचं आयुष्य हे एकतर खूप पुढे जाऊ शकतं, नाहीतर खूप मागे येऊ शकतं, म्हणजे ज्याला आपण खोलात म्हणतो. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि तृतीयपंथी समुदाय किंवा LGBT कम्युनिटी ही काही तुमच्यापासून वेगळी नाही, तुमच्यापासूनच आलेली आहे. फक्त असेल त्या परिस्थितीत त्यांना स्वीकारा, मदतीचा हात द्या आणि सोबतीला घ्या. फक्त सपोर्ट पाहिजे, बाकी सगळं तुम्ही सांभाळू शकतो. नजरिया बदल की तो देखो यार, दुनिया बदल जाएगी. स्टेडियम टाइम जिम 90.8 FM, साथ है तो बात है. थैंक यू.